लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बौद्ध, दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांसाठी निवेदन। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सदैव कटिबद्ध। अण्णासाहेब कटारे। बातमी निफाड येथून। बौद्ध, दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक या सर्व समाज घटकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सदैव लढा देत राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले। यावेळी त्यांनी निफाड येथील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची समक्ष भेट घेऊन मौजे देवगाव येथील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरकुल प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर केले। मौजे देवगाव येथील आदिवासी बांधव गेल्या 50 ते 60 वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या जागेवर वास्तव्यास आहेत, तथापि त्यांना कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध नाहीत। शासनाकडून घरकुल मंजूर झाले असले तरी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही, या कारणामुळे त्यांना प्रत्यक्ष घरकुल लाभ मिळत नाही। देवगाव येथे शेतकरी भवनाच्या बाजूला असलेला शासनाचा भूखंड या बांधवांना उपलब्ध करून दिल्यास सर्व कुटुंबांना त्या ठिकाणी स्थायिक करता येईल, अशी मागणी अण्णासाहेब कटारे यांनी तहसीलदारांकडे केली। अन्यथा शासनाच्या मालकीच्या इतरत्र उपलब्ध जागेवर त्यांना वसवावे, असेही त्यांनी सांगितले। या संदर्भातील रहिवाशांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, मतदान यादीतील नावे असून सर्व पुरावे असूनही ते आपल्या हक्काच्या घरकुलापासून वंचित आहेत। त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली। यावेळी निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत घरकुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी निवेदन सादर करताना राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराज पगारे, युवा महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोष राजगुरू, येवला युवा नेते तुषार वाघ, निफाड तालुका अध्यक्ष भूषण पगारे, युवा नेते प्रशांत कटारे, उपाध्यक्ष निफाड तालुका गणेश कुडके, संपर्क प्रमुख निफाड तालुका स्वप्नील पगारे, एकनाथ बर्डे, दत्तू मोरे, राजेंद्र सोनवणे, शिवाजी सोनवणे, सुनील घुते, अशोक पवार, सोमनाथ घुते, कुंदन पवार, नितीन गांगुर्डे, अलका डगळे, मच्छिंद्र इंगळे, दामू पवार, भास्कर सोनवणे, अमोल भवर, अंकुश भवर, अमोल माळी, गुरुनाथ खुरसाने, साईनाथ चिरे, गणेश बंदरे, नाना इंगळे, अजय वटाणे, संतोष माळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपलब्ध होते। अजय वटाणे, संतोष माळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षाच्या वतीने आज निफाड येथील तहसीलदार यांना मौजे देवगाव तालुका निफाड येथील गोरगरीब दलित आदिवासी बांधवांना घरकुल मिळावे म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलं। मौजे देवगाव येथे राहणारे हे सगळे गोरगरीब कुटुंब आहे। परिसरामध्ये मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या जागेवर हे वास्तव्य करून राहत आहे, परंतु त्या ठिकाणी सगळ्या गैरसोय आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे की त्यांना शासनाच्या मार्फत ताबडतोब घरकुल उपलब्ध करून द्यावे। या मागणीचं निवेदन माननीय तहसीलदार नाईकवाडे यांना आपल्या पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे। अतिशय सकारात्मक या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि सगळ्या नागरिकांना न्याय द्यायचं, त्यांचं घरकुल उपलब्ध करून द्यायचं आश्वासन देखील माननीय तहसीलदार नाईकवाडे साहेबांनी दिलेलं आहे। आम्ही त्यांचं पक्षाच्या वतीनं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी लवकरात लवकर मौजे देवगाव येथील आमच्या समस्त नागरिकांना घरकुल उपलब्ध करून द्यावे, ही आमच्या त्यांच्याकडे मागणी आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.